हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इन अनदर व्हिडिओ. आज गणेश चतुर्थी आहे आणि आम्ही गणपती आणायला निघालो आहे रेडी होऊन, तुझी साडी बिडी नेसून. आणि मी माझा माईक घरात ठेवलेला आहे. आता मी परत माईक आणायला निघाली. वेटिंग आम्ही सकाळी साईडच्या 2 घरातले गणपती घेऊन आलो. आरती वगैरे केली, जेवलो आणि झोपली होती. आणि आता मला गावात जायचं. DRK कॉलेजच्या इकडं फुलगल्ली तालीम मंडळ जसं इन्व्हिटेशन आले, त्यांचा आज उद्घाटन सोहळा आहे. तिथं बोलवलंय. कन्फ्युजन आहे, कपडे काय घालून देऊयात. असं गेले, पण पप्पांसोबत गेले. असं डायरेक्टली नाही गेलेली, इन्व्हिटेशन आले म्हणून. माझं तेच काय कपडे घालायचे प्रश्न पडला. मी आता एक सूट काढलाय, तो इस्त्री करते. ट्राय करून बघेन, आवडलं तर ठीक आहे, चेंज ऑप्शन आहे. मी ऍक्च्युली गणपतीचा टी शर्ट घातला, ठीक आहे. तुम्ही मम्मीला बोलत होती की मी अशीच जाते खाली जीन्स घालून. मम्मी मला बोलायला लागली, एवढं इन्व्हिटेशन आहे, चांगलं काहीतरी घालून जा. ऑप्शन आहे, कपडे चेंज करायचे. दाखवायचं मला रेडी होऊन तेव्हा. आय एम रेडी. मी सेला घेऊन चालली सोबत, बिकॉज मला कोणीतरी हवंय गाडी चालवायला. कारण की मी रेकॉर्ड आणि गाडी चालवणं दोन्ही पण एकत्र नाही करू शकत. आणि माझी मेहंदी माईक आहे ना आपल्याकडे भाई, आपल्यासाठी. हा देखील आपल्यासाठी करूया गाणे ऐकायला. मी चालू पण मग रेकॉर्ड कसं करणार? गर्दी असणार म्हणून विचारते. पाऊस आलाय, पाऊस. गणपतीच नाही दिसत. DRK कॉलेजच्या दारात कुठं आहे अथर्व? तू पुढच्या वेळेपासून ना मला लोकेशन सेंड करत जा, तू जिथं असशील त्याची. हा सायकल घेऊन आलाय. एडिटर पोराचे डेडिकेशन. पोरगा सायकल घेऊन फिरायला लागलाय एवढ्या गर्दीत. फोन खाली ठेवून पाऊस यायला लागलाय. म्हणून मी सईला घेऊन जाते, मग ते तिकडे जाईल तिकडे. सपोर्ट ढीगे. या गणपतीसाठी आम्ही आलोय. लोक थांबून बघून जात आहेत की ते ओपन केलंय का नाही, पण अजून नाही केलेलं. जेवढ्या गाड्या जातात ना, सगळ्या इथे थांबून जातात. सगळ्या एक आणि एक गाडी थांबते. हा, तो गणपती खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्यामुळं. माझ्या यावाल्या कानामध्ये एअरपोर्ट आहे, तिथे त्यावाल्या कानामध्ये एअरपोर्ट आहे. थांबून पकलो आम्ही. काय थांबून पकलो आम्ही. खूप वैताग आला. लोक बघून जायला लागले. लिटरली ब्लॉक करत असेल तर जास्त लोक बघतात तोंडाकडे. पण आता आम्हाला फरक नाही पडत, आता आम्हाला सवय झाली. आम्ही मंडपात पण असं रेकॉर्ड करतो, त्यामुळे वी डोंट केअर अबाउट दॅट. 130वे वर्ष आहे फुलगल्ली तालीम मंडळचं. तुम्ही त्या पडद्याच्या पाठी गणपती बघू शकता. मी आणि सैन्यात तर रांगोळी काढली. मी आणि सईने दोघींनी मिळून ती रांगोळी काढली, कारण की तिथे कोणीच नाही रांगोळी काढायला आणि ते खूप सिंपल वाटते म्हणून आम्ही काढली.
आफ्टर स्पेंडिंग मोर दॅन 2 hours आता आम्ही घरी निघालोय फायनली. घरी जाऊन शिवाय पडणार आहेत, खूप टाइम लागला म्हणून, पण ठीक आहे. आम्ही रांगोळी बिंगोळी काढत होतो त्यामुळे आम्ही चांगलंच काम करत होतो बाप्पासाठी. होय. हा मेन ते हो 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 हो. महालक्ष्मीचं हे केलेलं आहे डेकोरेशन. त्या गणपतीला मी आणि सेम घरातले गणपती गेल्यानंतर येऊ, मग तेव्हा दाखव. कारण की आम्ही असं प्लॅनिंग करणार आहे सगळे गणपती फिरायचे, ब्लॉग वगैरे शूट करायचे. सो बघूया. केसांची फुल ऑन वाट लागलेली आहे. आणखी धूळ वगैरे एवढे उडाले. मी आज सकाळी म्हणून केस धुतले होते, परत हाय तसंच झालेले. हळूच आलो तू. खड्डे आहेत, माझ्या हातात फोन आहे. वन वे पण चेंज करतात लोक गणपतीच्या टाइमला. प्रत्येक गल्लीत मंडप आहे. रस्ता कुठनं काढायचा, सगळ्या गल्ल्या माहित आहेत खरं पेठेतल्या, खरं पण रस्ता नाही सापडत. सगळ्या गल्ल्यांमध्ये मंडप आहे. जो माणूस हौशी असेल फिरायला, दंगा करायला, नाचायला, आणि ज्याला प्रचंड फिरायला आवडते, त्याला गणपतीत कोल्हापुरात आहे. गाड्या नसल्यानंतर मला असं ब्लॉक करता येते. गाड्या सुद्धा मला असं फोन करायला येतात ना गणपती बाप्पा. या लागले हे किती भारी केलेलं आहे ना साईडला. हे 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 दिवाळी असल्यासारखं वाटतं गणपतीत कोल्हापुरात. म्हणून बोलते, ज्यांना यायचंय, बघायचंय, फिरायचंय, त्यांनी गणपतीत या. मग तुम्हाला कळलं कोल्हापूर काय आहे. आम्ही ना पुढच्या साईडून आलो रंकाळ्याच्या. अदरवाईज मी रंकाळा पण दाखवलं असतं. काय 111 फॅन्सी नंबर साईडला ना आजकाल फॅन्सी नंबरचं लेख येत लागले. फॅन्सी नंबर बघितलं की मला सांगते फॅन्सी नंबर देऊ, फॅन्सी नंबर. काय शूटच नाही होत आहे, अंधार आहे अंधार. डोळ्यातनं पाणी यायला लागले वाऱ्यामुळे. काय उद्या जाऊया, उद्या कुठे जाऊया सांग. मी मम्मीला आधी सांगून ठेवलंय, घरातले गणपती गेले की मला 4 दिवस विचारायचं नाही किती वाजणार आहेत काय. मी घराची किल्ली घेऊन जाणार. काय शूट होतंय यात, काय काय शूट करते मी रात्रीच. काही शूट नाही होते, काही नाही दिसत आहे. माझ्या फोनचा डबल फोन धरायला पाहिजे मला. खाली ठेव ना माझा. दिस इज द नेक्स्ट डे. आणि मी काल व्लॉग एंड करणं विसरून गेली होती. आणि मी आता जेव्हा व्हिडिओ एडिट करते, इट्स ऑलरेडी 4:30 PM. आणि मला 7 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि मला आत्ता कळालं की मी व्हिडिओ एंड नाही केलेला एडिट करताना. तर मी आता व्हिडिओ एंड करते हा इथेच. तुम्हाला अजून गणपतींचे व्हिडिओज बघायला मिळतील नेक्स्ट व्लॉगपासून. कारण की आम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत फिरतो कोल्हापुरात. ऑलमोस्ट सगळीकडे सगळ्या मंडळांचे गणपती बघतो. तर गेल्या वर्षी सई आणि आम्ही फिरलो होतो. लास्ट इयर सई नव्हती, तर ह्यावर्षी परत एकदा
आम्ही सगळेजण जाणार आहोत फिरायला. तर मी तुम्हाला पण घेऊन जाईन माझ्यासोबत आणि दाखवेन की आमच्या कोल्हापुरातले गणपती कसे कसे असतात. तर सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंतसाठी बाय बाय.